स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्ता वाटप संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हाच निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींना सरसकट वाटप या ठिकाणी 2100 + 3000 रुपये खात्यामध्ये जमा। या जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे, तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राइब करा। तुम्ही सबस्क्राइब करायचं विसरून जाता, चला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक देखील करा। तर पहा, लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे सरकारने जमा केलेले आहेत आणि नक्कीच यामुळे महिलांच्या जीवनामध्ये जो आहे तो सकारात्मक बदल होण्यास सुरुवात झालेली आहे। शासनाने केलेली भरीव आर्थिक तरतूद आणि योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता यामुळे या योजनेचे यश अधिक दृढ होत आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले हे पहिलं पाऊल निश्चित स्वागतार्ह आहे आणि याच योजनेसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या आर्थिक लाभामध्ये वाढ तर करण्यात आलेली आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। पण पहा, ही रक्कम जी आहे ती तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात येत आहे आणि जमा करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे सरकारकडून। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जे पाऊल उचललं गेलेलं आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची जी वाढीव रक्कम आहे ती तर सध्या तुम्हाला मिळणार नाही। ही रक्कम जी आहे ती तुम्हाला मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून मिळू शकते, पण तुमचे जे हक्काचे या अगोदरचे 1500 रुपये आहेत, महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500च मिळणार आहे। हा तुमचा मुद्दा क्लिअर करून घ्या, कारण 2100 रुपये आपल्याला आत्ताच मिळणार नाही। सरकारने ही जी 2100 रुपयाची रक्कम वाढवलेली आहे ही आत्ता मिळणार नाही, तर ही मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून मिळू शकते। नवीन अर्थसंकल्पामध्ये या वाढीव रकमेची तरतूद करण्यात येईल आणि त्यानुसारच मग ही 2100 रुपये आपल्याला मिळणार आहे। पण जे या अगोदर दिले जाणारे 1500 आहेत ते मात्र डिसेंबर महिन्याचे 1500 आपल्याला मिळत आहेत आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत जी आहे ती देण्यात येत आहे। आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 5 हप्त्याचे वितरण करण्यात आलेले असून ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, अशा महिलांना योजनेचा लाभ मिळालेला आहे। तर या ठिकाणी पहा, ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे। गडचिरोली, हिंगोली, भंडारा, वर्धा असे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यातील जी महिलांची संख्या आहे त्या ठिकाणी कमी असल्यामुळे लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येत आहे अशी माहिती आलेली आहे। इथं पहा, तर 10 जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे, अशा 10 जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात। तर काल सायंकाळी 6 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। पहा, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जे पैसे येणार आहे, डिसेंबरचे पैसे, ज्या पैशाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता, हे पैसे महाराष्ट्रातील अशा जिल्ह्यांमध्ये अगोदर वाटण्यात येतील ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या सर्वात कमी आहे। या अगोदर देखील लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाटप सरकारने केले त्यामध्येही तुम्ही पाहिलं असेल की ही प्रक्रिया जरी सुरू झाली असली तरी पण सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे जमा झालेले नाहीत। त्यामध्ये महिलांचा आकडा खूप मोठा आहे। 2.40 कोटी महिलांना 2.40 लाख महिलांना हा जो हप्ता आहे तो वाटप करण्यात आलेला आहे। 2.40 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंतचे जे 5 हप्ते आहेत
त्यापैकी काहींना 2 हप्ते आलेले असतील, काहीला 1 हप्ता आलेला असेल आणि काहींना सगळेच हप्ते आलेले असतील। तर अशा प्रकारे पैसे सरकारकडून दिले आहेत, पण हे पैसे एकाच दिवशी महाराष्ट्रातील सर्व महिलांना आलेले नाहीत। हा मुद्दा या अगोदर आपण पाहिलेला आहे। त्याचमुळे आता ज्यावेळेस डिसेंबरचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस देखील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे येणं तर शक्य नाही। ही प्रक्रिया खूप मोठी असणार आहे। महिलांची संख्या मोठी असल्यामुळे या ठिकाणी पैसे येण्यासाठी थोडा उशीर जो आहे तो होत आहे सरकारकडून, पण पैसे मात्र 100% जमा होणार आहेत। पैसे जमा होण्यासाठी काय करायचं आहे तर आधार DBT लिंक नसेल तर DBT लिंक करायचा आहे, हा पहिला मुद्दा आहे। आणि आता लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष देखील बदलणार आहेत अशी माहिती येत आहे। तर या निकषांमध्ये ज्या महिला असणार आहेत त्याच महिलांना इथून पुढे पैसे मिळणार आहेत। महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी निकषांची पूर्तता करतील त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते सरकारकडून देण्यात येणार आहेत। या अगोदर सरसकट पैसे वाटप झाले असतील, पण इथून पुढे तसं होणार नाही। ज्या महिला निकषामध्ये बसतील, अटी आणि शर्तींची पूर्तता करतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार देणार आहे। मग आता ह्या अटी आणि शर्तीमध्ये बसणाऱ्या महिला कोणत्या, किती महिला साधारणतः या अटी आणि शर्तीमध्ये भरतील तर पहा, तुम्ही पाहिलेलं असेल की आत्तापर्यंत फॉर्म भरलेल्या जवळपास सर्वच महिलांना पैसे आलेले आहेत। त्यामध्ये श्रीमंतांच्या महिलाही होत्या, ज्यांच्याकडे स्वतःच्या 4 व्हीलर आहेत। अशा अनेक श्रीमंत महिला ज्या होत्या त्यांनी देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर अशा महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। फक्त ज्या महिला योजनेमध्ये बसतील, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील असणार आहे आणि पहा ज्या बेसिक अटी होत्या, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र असणार नाही। ज्यांना 4 व्हीलर स्वतःचे आहे त्याही या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। असे बेसिक निकष जे आहेत ते जे सरकारने ठरवून दिलेले होते त्याच निकषांमध्ये ज्या महिला बसतील त्यांना पैसे मिळतील। पण आता नवीन निकष येतील की नाही, नवीन नियम येतील की नाही, हेही महत्त्वाचं आहे। पहिले जे निकष आहेत त्याच निकषांची व्यवस्थितपणे पडताळणी होणार आहे आणि या पडताळणीला सुरुवात झालेली आहे अशी माहिती मिळत आहे। तर या निकषांची पडताळणी झाल्याच्या नंतर ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत। हे बदलते निकष आणि यामध्ये निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी असणार आहे। 22% महिलांना पैसे मिळणार आहेत अशी माहिती सरकारने या अगोदर दिलेली आहे। 22% महिलांना पैसे मिळतील। लाखो महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत। तुमचं देखील नाव अपात्र यादीमध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता करण्याची गरज आहे। आता बदलते निकष आणि डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर तर पाहण्यास मिळतील। त्यामुळे सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। धन्यवाद। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू।